समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडी येथे दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये गुरुचरित्र ग्रंथ वाचन, पारायण, सांगता, सिद्धनाथ भजन मंडळ आणि महिला भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम, रात्री धनंजय महाराज चव्हाण दहेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। दुसऱ्या दिवशी दत्त रुद्राभिषेक, दत्तमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर वरुड येथील वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होम हवन करण्यात आले। सायंकाळी हरिभक्त पारायण, हनुमंत महाराज वडगाव यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। त्यानंतर दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं स्वर्गीय जगन्नाथ जाधव शेठ यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। सायंकाळी जन्मोत्सव सोहळा आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दरम्यान ट्रस्टच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार व्यक्तिमत्वांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्री देवी पंत, प्रतिनिधी मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू उद्योजक अंकुशराव गोरे, पडळ साखर कारखान्याच्या संचालिका प्रीती घारगे पाटील, वर्धन ॲग्रो साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम, सिद्धेश्वर कुरोली येथील कीर्तनकार पुरुषोत्तम उर्फ विलासराव गरवारे सर, कृषी अधिकारी किरण भितांडे, उद्योजक शिवलिंग रोटे, बाणेर पुणे आदींचा समावेश आहे। माजी उपसरपंच संदीप जाधव, विजय जाधव, सचिन जाधव आणि सहकार्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। प्रतिनिधी अतुल अडसुळे पाटील। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।